नांदेड शहरातील वजीराबाद परिसरामध्ये इथे हनुमान मंदिर आहे. हनुमान पेठ म्हणून या सगळ्या भागाला ओळखलं जातं आणि या भागामध्ये इथले नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकतात आणि या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्या कचऱ्याचा स्मेल आहे, दुर्गंध जो आहे तो पसरला असतो. त्या अनुषंगाने इथले स्थानिक नागरिक जे आहेत, व्यापारी, त्यांनी काल एका वृत्तपत्रामध्ये या संदर्भातली बातमी दिली होती. त्यानंतर महापालिकेने इथला कचरा तर उचलला आहे, त्याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते आणि ज्यांनी ही सगळी बातमी दिली, ज्यांची प्रतिक्रिया छापून आली, त्यांच्यावर अक्षरशः महापालिकेने तुगलकी कारभार करीत 500 रुपयाचा दंड जो आहे तो आकारलेला आहे. काय तुमचं नाव आहे आणि काय सांगाल? माझं नाव लक्ष्मीकांत भाऊराव पुर्णेकर आहे. मी एक छोटा व्यवसाय इथं चालवतो कचोरी समोशाचा आणि मला हे 40 ते 50 वर्षापासून त्रास आहे. त्या त्रासामुळे आम्ही सांगितले की साहेब इथं फार दुर्गंधी वाढते, याला कमी करा. गाडी रोज येते, कचरा नेते, पण दिवसभर कचरा पडलेला ते पडलेला का, त्याच्यानं आम्हाला फार त्रास होतो. या संदर्भात साहेबाला सांगितलं. साहेब आले, पाहणी केले आणि ते म्हणले तुमचाच कचरा पडते म्हणून ते मला जबरदस्तीने 500 रुपयाची पावती पडली त्यांनी. जर बघितलं गेलं तर अशा पद्धतीचा दंड आकारण्यात आलाय. काय सांगता, अशा पद्धतीनं महापालिका ज्यांची तक्रार करतात त्यांच्यावर कारवाई करते, कसं बघता सगळे? महानगरपालिकेने हे केलेला हा जो तुगलकी फरमान आहे हा नवीन आहे सगळ्यांसाठी. म्हणजे जर तुम्ही दुर्गंधी, कचरा, अस्वच्छतेबाबत तक्रार करत असाल तर त्याला 500 रुपये दंड लावण्यात येतो. म्हणजे महानगरपालिकेमध्ये आम्ही मागील 40 वर्षापासून या तक्रारीचा पाठपुरावा करत आहोत. इथं सतत कचरा साचतो, परंतु एका वर्तमानपत्रात फक्त इथं समस्या आहे असं सांगितल्याबरोबरच दुसऱ्या दिवशी त्या संबंधित व्यक्तीला 500 रुपयाचा दंड लावून हा कचरा तुमच्यामुळेच होतो असे सांगण्यात आले आणि मग त्याच्यावर पावती फाडण्यात आली. म्हणजे काय झालं, हुकुमशाही झालेली आहे. महानगरपालिकेने या विषयाकडे गांभीर्याने बघून इथे परत परत कचरा साचू नये, समोर जागृत देवस्थान आहे त्याचे पवित्र टिकून राहावे आणि रहिवाशांना मूलभूत सुविधा, स्वच्छता पाहिजे. नाही तर डेंग्यू, मलेरिया सारखे अनेक रोग या पावसाळ्यात पसरतात. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की या विषयाला गांभीर्याने बघणे. बघितलं गेलं तर तेच ते हॉटेल आहे आणि याच हॉटेलच्या अनुषंगाने त्यांनी तक्रार केली होती, खाद्यपदार्थाचं हॉटेल असल्यामुळं. आणि असं झालं असताना पुन्हा त्यांना अशा पद्धतीचे दंड ठोठावणं हे किती योग्य हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. नांदेडमध्ये भाजपची महानगरपालिका आहे आणि सगळीकडे त्यांची सत्ता आहे आणि असं असताना अशा पद्धतीचं जर जे कोणी तक्रार करतात त्यांना दंड ठोठावत असतील, सर्वसामान्य नागरिक या सगळ्या कारभाराला कसं पाहतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.